नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी स्वाध्याय धडा 3 लाखाच्या कोटीच्या गप्पा या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, आकृत्या पूर्ण करा. गाडीतील प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती कोणत्या ते पुढील प्रमाणे पाहूया. उत्तर आहे, गाडीतील प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती. पहिली आहे दगडी बाकावर बसून गप्पा मारणे. नंबर 2 चहा घेणे. नंबर 3 प्लॅटफॉर्मवर एरझारा घालणे. आणि नंबर 4 आहे बुक स्टॉलवरची पुस्तके घेऊन वाचणे. या सर्व कृती प्लॅटफॉर्मवर झालेल्या आहेत. पुढील प्रश्न आहे, इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी. राजाने काय काय तयारी केली इंग्लंडला जाण्यासाठी ते पाहूया. उत्तर आहे, इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी. पहिली तयारी आहे, नवीन कपडे टेलरकडून शिवून घेतले. पासपोर्ट मिळवला. व्हिसा काढला आणि काकाने दिलेले घड्याळ ही सर्व तयारी इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केली होती. प्रश्न दुसरा आहे, योग्य विधान शोधा. त्यातील 1 लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती. नंबर 2 म्हातारा व तरुण करोडपती होते. नंबर 3 तरुण वकिली करायला परदेशात जात होता. आणि नंबर 4 आहे 2 प्रवाशांमध्ये 1 म्हातारा आणि दुसरा तरुण. बरोबर उत्तर आहे 2 प्रवाशांमध्ये 1 म्हातारा आणि दुसरा तरुण. पुढील आहे, 1 म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते. नंबर 2 आहे म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. नंबर 3 म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते. आणि नंबर 4 आहे म्हातारा व तरुण बेजबाबदार होते. आणि बरोबर उत्तर आहे म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. नंबर 2. प्रश्न 3 तुमच्या शब्दात लिहा. त्यातील समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाद्वारे लिहा. उत्तर होईल, लाखो रुपये चोरीला गेल्यानंतरही ते दोघेही इतके शांत बसलेले आहेत हे लक्षात घेऊन समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने त्यांची खरी बाब ओळखायला हवी होती. बॅगेत मिशा होत्या व त्या चोरीला गेल्यामुळे शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील हे ऐकून तर हे नट आहेत हे कुणाच्याही लक्षात आले असते. पण तेवढंसुद्धा त्यांच्या लक्षात आले नाही, म्हणून त्याने केलेले वक्तव्य केवळ भाबडेपणाचेच नाही तर बावळटपणाचे वाटते. पुढील प्रश्न आहे, पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा. उत्तर आहे, पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा दोघेही स्मगलर्स असावेत किंवा बँक घोटाळा किंवा असेच इतर घोटाळे करून श्रीमंत झाले असावेत असे वाटले. आपला काळा पैसा लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ते विमानाने किंवा रेल्वेच्या प्रथम वर्गाने प्रवास करत असावेत असाही विचार मनात आला. खेळूया शब्दांशी. आहे खालील वाक्याचा प्रकार ओळखून लिहा. पहिलं वाक्य आहे, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना. उत्तर आहे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्न विचारलेला आहे यामध्ये म्हणून प्रश्नार्थक वाक्य. नंबर 2 आहे, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. उत्तर होईल विधानार्थी. साधं विधान केलेलं आहे म्हणून विधानार्थी वाक्य आहे. नंबर 3 आहे, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. उत्तर आहे आज्ञार्थी वाक्य. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये आज्ञा केलेली आहे. आणि नंबर 4 आहे, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. उत्तर आहे उद्गारवाचक वाक्य. खालील तक्ता पूर्ण करा. शब्द, मूळ शब्द, सामान्य रूप. भावाला शाळेतून पुस्तकांशी फुलाचा आईने यांचे मूळ शब्द आणि सामान्य रूप पाहूया. उत्तर होईल पहा, भावाला मूळ शब्द आहे भाऊ आणि त्याचं सामान्य रूप आहे वा. शब्द आहे शाळेतून, मूळ शब्द आहे शाळा आणि सामान्य रूप आहे ळे. शब्द आहे पुस्तकांशी, मूळ शब्द आहे पुस्तके आणि सामान्य रूप होईल का. शब्द आहे फुलाचा, मूळ शब्द फूल आणि सामान्य रूप ला. आणि 5वा शब्द आहे आईने. आई मूळ शब्द आणि सामान्य रूप आहे ई.
पुढील प्रश्न, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. पहिला आहे गप्पा रंगणे. वाक्य पाहूया. कोजागिरीच्या रात्री आम्हा मित्रांच्या गप्पा खूप रंगल्या. नंबर 2, पंचायत होणे. वाक्य होईल. उत्तर, माझे पैशाचे पाकीट हरवल्यामुळे माझी मोठी पंचायत झाली. पुढील प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. पहिला आहे त्यांचा खेळातील दम संपत आला. अधोरेखित शब्द आहेत त्यांचा आणि उत्तर आहे त्याचा खेळातील दम संपत आला. त्यांचा आणि त्याचा. नंबर 2 आहे कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला. खेळाडूला. उत्तर होईल कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला. नंबर 3, क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. अधोरेखित शब्द आहे सामना आणि उत्तर होईल क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती. पुढील प्रश्न आहे शोध घेऊया. विनोदी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची नावे व त्यांचे साहित्य यांचा शोध आंतरजालाच्या सहाय्याने घ्या. त्याची यादी तयार करा. पाहूयात कोणते कोणते साहित्यिक आहेत. पहिला आहेत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. त्यांचे साहित्य आहेत सुदाम्याचे पोहे, 18 धान्यांचे कडबोळे. दुसरे आहेत पु ल देशपांडे, बटाट्याची चाळ, गोळाबेरीज. राम गणेश गडकरी यांचे आहेत संपूर्ण बाळकराम. नंबर 4, छि वी जोशी यांचे साहित्य मोरू आणि मैना आणि चौथा चिमणराव. नंबर 5, द मा मिरासदार, माझ्या बापाची पेंड. नंबर 6 आहेत प्र के अत्रे. त्यांचे साहित्य भ्रमाचा भोपळा आणि हास्य तुषार. आणि नंबर 7 वर आहेत डॉक्टर मोहनराव रोकडे. यांचे साहित्य आहेत एक राणी 3 गुलाम. हे सर्व विनोदी साहित्यिक आहेत आणि त्यांचे हे साहित्य आहेत. धन्यवाद. आजचा आपला व्हिडिओ इथेच संपत आहे. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. वन्स अगेन थँक्यू.